मी काँग्रेस पक्षात काय, जर मलाच कन्व्हिन्स नसेल तर मी फक्त एखाद्याच्या मागे जाणं एवढंच करेन. पण मला जर कन्व्हिन्स आहे की मी काँग्रेस पक्षात का आहे, तर मी आधी लोकांच्या कामांना प्राधान्य देईन. खरं तर महाराष्ट्रामध्ये गेले 2 वर्ष जे सगळं झालंय ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला सर्वात वाईट काळ असा म्हटला तर वावगं ठरणार नाही. कारण ज्या गोष्टींसाठी महाराष्ट्राचं नाव अलौकिक होतं त्याच महापुरुषांची नावं घेऊन घेऊन कोणी कधी इथे कोणी कधी तिथे, सकाळचा शपथविधी, रात्रीचा शपथविधी, पहाटेचा शपथ, हे सगळं आपण बघितलं. मी जसं म्हटलं जन्मच काँग्रेसमध्ये झाला. वेगळी विचारधारा किंवा वेगळी विचारसरणी असं कधी मला म्हणजे विचार करायची पण गरज. पण 2014 त्याच्यानंतर त्याच्या आधीच म्हणजे 2013 पासून जी एक वेगळी व्यवस्था, एक पॅरलल सिस्टमसारखं उभं झालं, त्याच्यामध्ये एखाद्या माणसाचा चेहरा पुढे करून त्याच्याच नावाने इलेक्शन लढायचं ही एक वेगळी पद्धत सुरू झाली, ज्याने आपल्या एकूणच लोकशाहीचा आणि संसदीय लोकशाहीचा एक भ्रमनिरास हळूहळू कुठेतरी होतोय. त्याचमुळे जे लोक निवडून जातात त्यांना असं दरवेळेस वाटतं की ह्यांचा फोटो लावला की आम्ही निवडून येऊ बाबा, आम्ही काम केलं नाही केलं त्यांनी आम्हाला काही तसा फरक पडणार नाही. आणि तसंच झालंय. मागच्या 2 इलेक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर इंडिव्हिज्युअली कामं किती केली त्यापेक्षा अमुक पक्षाचा आहे किंवा अमुकाचा फोटो लावला मग ह्यांना पंतप्रधान करायचं म्हणून निवडून द्या. आधीही आपल्या देशामध्ये खूप मोठे मोठे नेते होऊन गेले. जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, त्याच्यानंतरचे सगळे पंतप्रधान असतील. नक्कीच तेही पंतप्रधानपर्यंत चेहरा होते ना, पण त्यांच्याकडे बघून फक्त मतदान होत नव्हतं. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे इनसाइड स्टोरी या यूट्यूब चॅनलवर. सध्या आपल्या देशामध्ये लोकसभेचे वारं वाहत आहे. खूप सारे राजकीय चर्चा रंगत आहेत. तर मग अशाच चर्चा करण्यासाठी आणि सध्या लोकसभेच्या अनुषंगानं एक उमेदवारीचा चेहरा म्हणून एक असं व्यक्तिमत्व आपण आमंत्रित करत आहे, ज्यांना एक फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचा विचार मनामनात आणि माणसामध्ये तळागाळात रोवून एक कार्य केलेले आपले दादासाहेब रुपवते यांच्या त्या नात आहेत. आणि त्याचबरोबर मधुकर चौधरी यांच्याही त्या नात आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की एक गंगा यमुनाचा जो संगम आहे असं हे एक व्यक्तिमत्व आहे. असे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या उत्कर्षताई रुपवते. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला विचारू शकतो की म्हणजे तुम्ही राजकारणामध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला? सर्वप्रथम मी इनसाइड स्टोरी यूट्यूब चॅनलचं खूप खूप आभार मानते की त्यांनी ही संधी दिली की मी सगळ्यांशी इथे बोलू शकते. तुम्ही माझ्या इंट्रोडक्शनमध्ये जे सांगितलं की गंगा यमुनी तहजीबचा जो एक म्हणजे मिलन होतं, महाराष्ट्राची काय भारताची ती संस्कृती राहिलेली आहे. तसंच 2 विचारधारा ह्या आपल्या देशामध्ये खूप प्रगल्भ राहिल्या आणि वर्षांपासूनच्या आहेत. त्या म्हणजे एक आहे ती आंबेडकरी विचारधारा आणि एक आहे ती गांधीयन थॉट ज्याला आपण म्हणतो. त्याचा दोघांचा संगम म्हणजे मी आहे. हे मी यासाठी सांगते कारण माझे दोन्ही आजोबा हे राजकारणात खूप समाजकारणात अतिशय त्यांचा एक लांब असा काम राहिलं, एक लांब पल्ल्याचं काम दोघांचं राहिलं. त्यांचं नाव खूप मोठं आहे. आणि मी राजकारणात यायचा निर्णय खरं तर मी घेतलाच नाही. मी जन्मातच आले राजकारणात असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण लहानपणापासूनच जन्म झाला तो काँग्रेसच्याच विचारसरणीत झाला. दोन्ही आजोबा काँग्रेसच्या विचारधारेमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते, नेते होते. आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्यांच्या समाजासाठी काम करत होते. अगदी लहानपणापासून आम्ही घरात हे सगळं वातावरण बघत आलो. आणि साहजिक माझी जी वाढ होती ही त्यांच्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे समाजकारण आणि राजकारण हे खूप नॅचरली मला येत गेलं. आणि मी कधी ॲक्टिव्हली किंवा अगदी स्वतःहून याच्यात पडले हे मलाही अजून तसं समजलं नाही. पण त्यांच्या सगळ्या कामामध्ये मी जे बघत होते, त्याच्यानंतर माझे मामा शिरीषदादा चौधरी आणि माझे वडील प्रेमानंद रुपवते यांचं जे काम मी बघत राहिले. आमच्या आजूबाजूला जी सगळी कुटुंब होती राजकारणात समाजकारणात, त्यामुळे कुठेतरी प्रेरणा घेऊन त्यांचंच काम पुढे नेत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुमच्याकडे बघितलं का मॅडम, तुम्हाला म्हणजे खूप म्हणजे असं 2 समाजाचं नेतृत्व तुमच्यामध्ये आलेलं आहे असं म्हणजे असं म्हणता येईल तुमचं. मग तुम्हाला ते जर समन्वय साधताना काही प्रॉब्लेम होतो का? असं काही एक म्हणजे तुमच्या वडिलांच्या घराणं आणि एक आपलं एक आजोळ मम्मीचं घराणं, म्हणजे मग असं काही तुम्हाला किती प्रॉब्लेम काही फेस करता आले की किंवा तुमच्यासाठी चांगलं झालं असं काही? प्रॉब्लेम मला कधीच झाला नाही. उलट
जे दोन विचारसरणी होते ते कधी कधी आपल्या सगळ्या अभ्यासामध्ये ते कुठेतरी परस्पर विरोधी असंही भासवलं जातं. पण माझा जो काही एक छोटी कार्यकर्ता म्हणून अनुभव आहे, अभ्यास आहे, त्याच्यामध्ये मला असं वाटतं ते आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येक जण काम करत असतात आणि त्यांच्या अँगलनी ते बरोबर असतात. मला उलट त्याचा फायदा असा झाला की एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी म्हणून दादासाहेबांचं जे काम होतं त्याच्यामुळे समाजामध्ये त्यांचं जे स्थान होतं, जे काही कुटुंबाचं योगदान राहिलं, मग ते राजकारणात असो, समाजकारणात असो, शिक्षण क्षेत्रात असो, त्यामुळे तो एक समाज, त्यांचे प्रश्न, मी ज्या समाजातून येते त्यांनी काय सोसलं आहे, ह्या सगळ्या भावना अगदी तीव्रतेने मला समजत गेल्या आणि आजही मला त्याची जाण वाटते. दुसरीकडून जो गांधीवादी विचार आपल्या देशातच रुजलेला आहे तसं म्हटलं तर त्याची जी सुरुवात माझ्या आईच्या कुटुंबापासून झाली. म्हणजे काँग्रेस पक्षाचं जे पहिलं ग्रामीण काय म्हणतो कार्यक्रम, मोठा कार्यक्रम होता, फैजपूर काँग्रेस ज्याला म्हणतात, ते सेशन जे होतं ते माझे पणजोबा धनाजी नाना चौधरी हे त्या भागातले खूप मोठे नेते होते, खिरोदा यावल ह्या ह्याच्यातले, आणि त्यांनी ते अधिवेशन हे फैजपूरमध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने मिळून केलं. त्याच्यानंतर मग मधुकरराव चौधरी हे राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांनी खूप वर्ष महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून त्यांचं एक नावलौकिक आहे, महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं एक नावलौकिक, आणि जे सगळेच जे काही महत्त्वाचे कामं होती किंवा पोर्टफोलिओज आपण ज्यांना म्हणतो, कॅबिनेट मिनिस्ट्री पोस्ट, ती त्यांनी त्यांच्या या लहान वयापासून सुरू झालेल्या राजकारणामध्ये त्यांनी अनुभवले. त्या दोघांच्याही कामामध्ये मला कधीच एकमेकांना विरोध जाणवला नाही. उलट जो एक मध्यम मार्ग, ह्याचं चांगलं आणि त्याचं चांगलं घेऊन जे पुढे जाणं मला शक्य होतं ते मी करत राहिले. आणि त्यामुळे बौद्ध समाज असो, बाबासाहेबांचा विचार मांडणारा समाज असो, किंवा लेवा पाटील समाज असो, गांधीवादी विचार मांडणारा जो हा एक वेगळा वर्ग होता, या दोघांच्याही संपर्कात असल्यामुळे एक मला कुठेतरी उलट सुवर्ण मध्यम मार्ग साधून चालता आला असं मला त्याच्यातलं बेनिफिट वाटतं. मॅडम, तुमचं शिक्षण काय झालं? लहानपणापासूनच माझा जन्म हा मूळ मुंबईचा. आमचं मूळ गाव अकोले, दादासाहेब म्हणजे जन्मभूमी अकोले. त्यांचं शिक्षण वगैरे सगळं तिथे झालं. पण दादासाहेब जेव्हा राजकारणात पुढे गेले, समाजकारणात पुढे गेले, तेव्हा मग त्यांनी कुटुंबाला मुंबईला हलवलं. मग माझा जन्म हा मुंबईचा, आणि तिकडच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये माझं 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. माझं ग्रॅज्युएशन आहे सोशिओलॉजी मेजर्समध्ये, आणि ते मी सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई इथून केलं, जे एक विख्यात इन्स्टिट्यूट आहे. आणि त्याच्यानंतरचं माझा जो पदव्युत्तर जो एक प्रवास होता तो MA सोशल वर्क, याच्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही सोशल वर्कमध्ये शिकवणारी एक मोठी आणि नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे. तिथे मी माझं MA सोशल वर्कचा अभ्यास पूर्ण केला. त्या अभ्यासक्रमात असतानाच मी जे आयुष्यभर लहानपणापासून बघत आले, शिकत आले, त्याचं मला प्रॅक्टिकल करण्याचा पण एक खूप संधी मिळाली. अनेक संस्थांना, अनेक भागांमध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि त्या 2 वर्षाच्या काळामध्ये माझा जो निर्णय होता की मला या कामात जायचं, तो माझा निर्णय पक्का झाला. 2007ला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, 6ला 1 वर्ष थोडासा गॅप घेतला. काही जॉब्स आहेत का, काय मी करू शकते याच्याबद्दल थोडा विचार केला. आणि 2007च्या शेवटी मग मी निर्णय केला की नाही, मला माझ्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये काम करायचं आहे. आणि मग बाबूजींसोबत मी इथे शिफ्ट झाले आणि 2007पासून सलग इथे आता मी काम करते. साधारणतः कसं होतं मॅडम की मुंबईमध्ये किंवा मोठ्या सिटीमध्ये राहिल्यानंतर, कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झाल्यानंतर आणि ग्रामीण भागातल्या लोकांशी तुम्ही नाळ जोडून म्हणजे त्यांच्याशी एकरूप होऊन काम करणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि ती सर्वांनाच जमत नाही. पण तुमच्याकडून असं बघितल्यानंतर आजही असं कधी वाटत नाही की तुम्ही मुंबईत शिक्षण घेतलं, एक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकले, पण तुमचा जो प्रवास आहे, तुमचं जे वावरणं आहे समाजामध्ये, ते ग्रामीण भागामध्ये खूप म्हणजे चांगल्या प्रकारे दिसून येतं. हे तुम्ही कसं करू शकला? खरं म्हणजे ती जी शाळा किंवा कॉलेज होते, ती 4 भिंतींमध्ये जे तुम्हाला शिकवते त्याचा उपयोग तुम्ही समाजाला कसा करता हे तुमच्यावर निर्भर असतं. पण ज्या बिनभिंतीच्या शाळेत मी आयुष्यभर शिकत आले लहानपणापासून, ते म्हणजे माझ्या दोन्ही कुटुंबाचं जे आयुष्य मी बघत आले, त्याच्यामध्ये आम्हाला कधी ग्रामीण आणि हा शहरी असा काही फरकच जाणवला नाही. कारण त्यांची कामं ही सगळी बहुतांश ग्रामीण भागातलीच होती. आमचा वावर अकोले, जळगाव या ठिकाणी इतका होता की मला ते पटकन असं तिथे जायला किंवा ॲडजस्ट व्हायला कधीच प्रॉब्लेम नाही झाला. आजही मुंबईला जायचं म्हटलं की जीवावर येतं, पण आपल्याकडे अकोले, संगमनेर आपल्या भागामध्ये राहायचं म्हटलं की ते अजून म्हणजे आपल्या लोकांमध्ये राहणं, आपल्या लोकांमध्ये काम करणं ह्याचा एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे ती कधी अशी मला ती दरी किंवा असं काही जाणवलं नाही. आणि त्याच्यामध्ये काम करत असताना जेव्हा आपण पुढे जातो, आपल्याला दिसतं की आपण ह्या क्षेत्रामध्ये काम केल्याने काही फायदा होऊ शकतो किंवा आपले काही रिझल्ट्स निघू शकतात, तर त्याच्यामध्ये उलट काम करायला जास्त आनंद वाटतो. आणि त्या हिशोबाने मला ती दरी माझ्यामध्ये तरी कधी जाणवली नाही. म्हणजे मला तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2007ला तुम्ही निर्णय घेतला की तुम्ही कामाला म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही कार्य करणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही काम काँग्रेसमध्ये सुरू केलं का पहिल्यांदा?
मी जसं म्हटलं जन्मच काँग्रेसमध्ये झाला. वेगळी विचारधारा किंवा वेगळी विचारसरणी असं कधी मला म्हणजे विचार करायची पण गरज नाही त्यावेळेस पडली. असं जाणवलं नाही की आपण म्हणजे असं स्वतःचं काहीतरी वेगळं काही असं विचार आला नाही की ह्याच पक्षामध्ये किंवा आणखी काही मार्ग उपलब्ध आहे तिकडे जावंशी कधी वाटलं नाही तुम्हाला असं? खरंच नाही वाटलं, आजही वाटत नाही. कारण शेवटी आपण जे शिकतो, अनुभवतो ते आपल्या डोक्यात रुजलेले जे गोष्टी असतात आपण नॅचरली तसे बनत जातो. आपल्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोनही तसा असतो. आणि आमच्या घरामध्ये सातत्याने काँग्रेस विचार, संविधान ह्या गोष्टी इतक्या होत्या की त्याला मानणारा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये नॅचरली काम करायचं हे माझ्या डोक्यात पक्कं होतं. जरी खूप सारे इलेक्शन्स त्याच्या आधी आम्ही बघितले, खूप राजकारण घरात बघितलं, आजूबाजूला बघितलं, पण सक्रिय राजकारणात मी जेव्हा उतरले 2008-9मध्ये म्हणजे वडिलांचं जेव्हा पहिलं इलेक्शन झालं तेव्हा मी ॲक्च्युली त्या सगळ्या ग्राउंडवर उतरून मी काम केलं. आणि 2009च्या नंतर युवक काँग्रेसमध्ये एक नवीन सिस्टम तेव्हा आली होती. राहुल गांधीजी तेव्हा नवीनच त्यांनी सगळ्या गोष्टींचा कारभार घेतला होता आणि त्यांनी प्रत्येक संघटनेमध्ये निवडणुका सुरू केल्या. पहिलं जे इलेक्शन आमचं युवक काँग्रेसचं झालं त्या इलेक्शनमध्ये मी स्वतःहून उतरले आणि मी वडिलांना सांगितलं की जरी तुमची पार्श्वभूमी आहे, तुम्ही सांगितलं तर एखादं पद मिळून जाईल, वडिलांनी, आजोबांनी, मामांनी, पण म्हटलं मला तसं नाही करायचं, मला माझ्या बलबुत्यावर काहीतरी करायचं आहे. त्यामुळे मी त्या इलेक्शनमध्ये सहभाग घेतला आणि शिर्डी युवक काँग्रेस, लोकसभा युवक काँग्रेस ही तेव्हाची लोकसभाची अशी वेगळी त्यांची टीम होती. तर त्या टीममध्ये मी उपाध्यक्ष म्हणून निवडून गेले आणि मला खूप अभिमान वाटला या गोष्टीचा की अरे पहिलीच स्टेप आपण घेतली आणि त्याच्यामध्ये चांगलं एक यश मिळालं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये SC समाजातली एखादी मुलगी जी येते, काम करते आणि एवढ्या बहुमताने तिला उपाध्यक्षपद मिळतं हे असं तेव्हा असं पहिल्या इलेक्शनमधला आमचा तो एक प्रवास राहिला. तेव्हापासून मग सक्रिय राजकारणात विशेषतः संघटनेमध्ये मला काम करायची संधी मिळाली. मग त्यानंतर तुम्ही साधारण महिला काँग्रेससाठीही काम केलं. त्यानंतर तो तुमचा अनुभव कसा होता? साधारणतः महिलांमध्ये काम करणं आणि युवक काँग्रेससाठी काम करणं याच्यामध्ये काही असा काही फरक होता का? म्हणजे असं काही असतं का, असं काही महिला काँग्रेस वेगळं आणि युवक काँग्रेस वेगळं? हो, प्रत्येक संघटनेची आपली एक बांधणी आहे, प्रत्येक संघटनेचा आपला टार्गेट ग्रुप असतो, विषय असतात ज्याच्यावर काम करतो. युवक काँग्रेसचा जो प्रवास होता तो जेव्हा 2008-9 पासून सुरू झाला, इलेक्शन झालं, त्याच्यानंतर 6-7 महिने मी माझ्या भागात, आपल्या भागात काम केलं लोकसभेचे उपाध्यक्ष म्हणून. त्याच्यामध्ये आम्हाला मग एक हाय परफॉर्मर म्हणजे जे चांगलं काम करतात त्यांना पुढे दिल्लीमध्ये काम करायची संधी मिळाली. आम्ही महाराष्ट्रामधून त्यावेळेस आपले राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव जे होते त्यांनी परफॉर्मन्स असेसमेंटमधून आम्हाला 12 जणांना सिलेक्ट केलं आणि त्यापैकी मग आम्ही 2घंच जणं मग राष्ट्रीय कार्यकारिणीत गेलो. एक मी आणि आणखीन अमरावतीचे आमचे सहकारी होते. 5 वर्ष मी सलग राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये काम करत असताना मग युवकांमध्ये जी संघटना आमची युवक काँग्रेसची आहे त्याचं मग प्रभाव वाढवणं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करणं. म्हणजे प्रभारी म्हणून मी गुजरात, गोवा, दिल्ली, दादरा नगर हवेली, दीव दमण अशा सगळ्या राज्यांमध्ये काम केलं. वेगवेगळ्या इलेक्शनसाठी आम्हाला ड्युटीज मिळायच्या. मला अजून आठवतं की 2017च्या आसपासचा एक काळ होता की जेव्हा MP मधलं इलेक्शन होतं आणि लांजी किरणापूर नावाचा एक मतदारसंघ आहे, तिथे तो नक्सल थोडासा अफेक्टेड भाग होता आणि ज्या कॅन्डिडेटला नक्षलवाद्यांनीच ठार केलं होतं त्यांच्या मुलीला युवक काँग्रेसने तिकीट दिलं, हिना कावरे म्हणून. ती पुढे जाऊन तिथे उपाध्यक्ष झाली विधानसभेची आणि तिच्या इलेक्शनची सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली ॲज युथ काँग्रेस प्रभारी. म्हणजे इतक्या जबाबदाऱ्या संघटनेने दिल्या, आम्हाला काम करण्याचं एक स्वातंत्र्य दिलं. तुम्ही विश्वास नाही करणार, म्हणजे असं कुठलंच राज्य नाही की जिथे युवक काँग्रेसमुळे आम्ही गेलो नाही. केरळपासून श्रीनगर सगळीकडे आम्ही काही ना काही कामानिमित्त युवक काँग्रेसच्या संघटनेच्या कामानिमित्त आम्ही जात राहिलो आणि त्याच्यातून प्रचंड अनुभव, प्रचंड नेटवर्क. आज जर आपल्याला वाटलं की राजस्थानमध्ये काहीतरी काम अडलं एखाद्या माणसाचं, तर असे 2-3 तरी लोक आहेत की जे युवक काँग्रेसचे आमच्या कुटुंबाचे, की आम्ही त्यांना हक्काने फोन करू शकतो की बाबा इथे मदत करा. बिहार, UP सगळीकडे ही संघटनेची ताकद आम्हाला युवक काँग्रेसमुळे मिळाली. आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काम करत जेव्हा 2015च्या आसपास म्हणजे ॲक्च्युली 2014चं इलेक्शन झाल्यानंतर राजीव सातवजींनी जेव्हा राजीनामा दिला की आता मी लोकसभेमध्ये निवडून गेले तर दुसरं कोणीतरी येऊन पुढे काम करावं, तर पूर्ण देशामधून 17 लोकांची निवड झाली की युवक काँग्रेसचा अध्यक्ष कोण बनू शकतं पुढे. त्या 17 आम्ही 3 महिला होतो आणि त्याच्यातली मी एक महिला होती. म्हणजे मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की पार्श्वभूमी नक्कीच होती कुटुंबाची, पण जी मेहनत मी केली, जो वेळ मी संघटनेला दिला, त्याच्यामुळे कुठे ना कुठे पक्षाने पण ते आमच्यापर्यंत ते येऊ दिलं आणि ते रेकग्निशन आम्हाला मिळालं. पण ऑफकोर्स मी तेव्हा निर्णय घेतला की नाही, आता दिल्लीतलं राजकारण थोडंसं संपवून घरगुती जबाबदाऱ्या काही होत्या, त्याच्यासाठी परत मी मग महाराष्ट्रात आले आणि तिथून ब्रेक घेतला. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मग मला एक संधी मिळाली की रिसर्च विंग जो असतो
प्रत्येक पक्षामध्ये रिसर्च करण्यासाठी की मुद्दे काय, त्याच्यावर काय बोलावं, त्याच्यासाठी एक रिसर्च विंग असतो. आणि तेव्हा काँग्रेसचा नुकताच सुरू झाला होता. MP होते गौडा म्हणून, राजीव गौडा, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी महाराष्ट्राचं MP म्हणजे मुंबईचं रिसर्च हेड म्हणून त्यांनी माझी नियुक्ती केली. आणि एक 8-9 महिन्याचा कार्यकाळ संजय निरुपम साहेबांसोबत मी तिथे रिसर्च हेड म्हणून काम केलं, कारण मला जरा बैठक काम हवं होतं, नुकतीच प्रेग्नन्सी झालेली होती. आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र महिला काँग्रेसमध्ये ॲडव्होकेट चारुलता टोकस तेव्हा अध्यक्ष होत्या आणि त्यांनी मला संधी दिली आणि जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांच्या टीममध्ये. मग मी औरंगाबादची प्रभारी म्हणून त्यांची जे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात महिला काँग्रेससाठी त्याच्यासाठी म्हणून कोविड काळामध्ये विशेषतः आम्ही काम केलं, कारण तेव्हा सगळ्या महिला घरी होत्या. त्यांना थोडं प्रोत्साहन देणं, महिला काँग्रेसकडून काम करून घेणं की तुमच्या भागामध्ये कोविड अफेक्टेड ज्या महिला आहेत किंवा जे वृद्ध आहेत त्यांना मदत करा, या प्रकारचे काही ऑनलाईन कार्यक्रम त्यांच्यासाठी घेणं, अशा खूप साऱ्या पद्धतीचे कामं युवक काँग्रेस, त्याच्यानंतर रिसर्च विंग आणि महिला काँग्रेसमध्ये मी करत आले. त्यानंतर मग तुम्हाला आता सध्या तुम्ही सदस्य आहात, आपले महिला आयोग सदस्य आहात तुम्ही, तर त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे काम केलं मग? हो. सो एक जो भाग झाला हा कामाचा, हा राजकीय झाला. पण त्याच सोबत ज्या संस्था संघटना ज्यांच्याशी दोन्ही कुटुंब निगडीत होते, त्या सगळ्या संस्थांमध्ये, त्या सगळ्या संघटनांमध्ये, त्या सगळ्या चळवळींमध्ये मी सक्रिय काम करत राहिले. मग ती आंबेडकरी चळवळ असो, ती सर्वोदयाचे कार्यक्रम असो, गांधीयन काही थॉट्स असो, त्याच्यावर काही संस्था ज्या आजोबांनी सुरू केलेल्या होत्या, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या बहुजन शिक्षण संघ नावाची जी संस्था अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, ती आता 75 वर्ष पूर्ण झाली त्या संस्थेला. आणि बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली. ह्या हेतूनी खरं तर दादासाहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ती संस्था सुरू केली. आजही या संस्थेच्या 5 शाळा, एक रात्रशाळा आणि 17 हॉस्टेल्स आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक हॉस्टेल मुलांचं आहे, जी वंचित कुटुंबातली मुलं आहेत त्यांच्यासाठीचं आहे. तर त्या संस्थेचं काम मी आता सध्या बघते, ट्रस्टी म्हणून बघते आणि मुख्य ट्रस्टी म्हणून आमच्या कुटुंबातलेच लोक त्याचं काम बघतात. त्या व्यतिरिक्त कुसुमताई चौधरी महिला कल्याणी, म्हणजे माझी आजी मधुकररावांच्या पत्नी, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक संस्था आम्ही चालवतो, ती मुंबईला असते. त्याच्यामध्ये महिलांसाठी विशेषतः काम करणारे बचत गट, काउन्सिलिंग सेंटर, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण, ह्या पद्धतीचं काम त्याच्यामध्ये चालतं. अशा अनेक संस्था संघटनांमध्ये पण मी सहभागी असल्यामुळे मला दोन्ही प्रकारची कामं करण्याची खूप संधी मिळाली. म्हणजे मी राजकीय क्षेत्रात तर होतेच, पण सामाजिक काम पण करण्याची संधी मिळाली. आणि आयोगाचं जे पद असतं हे साधारण फक्त राजकीय काम करणाऱ्या महिलांना नाही, तर ज्यांना ही समज आहे की ज्यांनी महिलांमध्ये काम केलेलं आहे, त्यांच्या विविध प्रश्नांवर काम केलेलं आहे, अशा काही महिलांनी तिथे जावं. ही खरं तर एक अनसेड रूल असतो तो. पण त्या राजकीय नेमणुका असल्यामुळे पक्षातल्या महिलांना जास्त संधी तिथे असते. माझ्या पक्षाने तो विश्वास माझ्यावर टाकला आणि नामदार बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले जी असतील, त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून मग काँग्रेस पक्षाची प्रतिनिधी म्हणून महाविकास आघाडीचं सरकार तेव्हा होतं. त्यामुळे त्या तिन्ही पक्षांमधल्या 2-2 महिला आम्ही तिथे सदस्य म्हणून काम करायला सुरुवात केली. ती नेमणूक आमची झाली ती 2022मध्ये झाली, जानेवारीमध्ये. आता दीड वर्ष, त्याला ऑलमोस्ट 2 वर्ष पूर्ण होतील खरं तर झाले. तर त्या सगळ्या कार्यकाळामध्ये म्हणजे आत्तापर्यंतचा माझा प्रवास होता तो एक कार्यकर्ती म्हणून होता. म्हणजे काही चुकीचं झालं की लगेच धरणे आंदोलनं आणि हाय करणं आणि हे करणं. पण जेव्हा मी आयोगाच्या पदावर गेले ना, तेव्हा मला दुसऱ्या बाजूनी पण बघायला मिळालं की प्रशासनाच्या काय अडचणी आहेत, पोलीस विभागाच्या काय अडचणी आहेत, काम करताना काय प्रॉब्लेम होत आहेत. महिलांना भेडसावणारे प्रश्न हे इतके विविध आणि इतके विचित्र प्रकारचे असतात की प्रत्येकीला न्याय देताना, प्रत्येकीला मदत करताना जी एक पूर्ण कसरत करावी लागते, ही फार वेगळ्या पद्धतीची असते. आणि त्यामुळे यंत्रणेच्या ह्या बाजूनी आणि ह्या बाजूनी दोन्ही बाजूनी काम केल्यामुळे आता कुठेतरी समन्वय साधून जितकं आपल्याला त्यांना मदत करता येईल तो करण्याचा मी प्रयत्न करत असते. आयोगाचे काही आम्ही कार्यक्रम ठरवून घेतलेले आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपण आढावा बैठका घेतो. त्या आढावा बैठकातून महिलांचं काय तिथे प्रश्न आहेत, विविध प्रश्न त्या जिल्ह्याच्या आहेत, त्याच्याबद्दल आपण डेटा घेतो, त्याच्याबद्दल आपण काम करतो. विविध विभागांसोबत आम्ही काम करतो. महिलांवर होणार जो हिंसाचार आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्या देशात तर आहेच, पण महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्या विरोधात आम्ही ज्या केसेस आमच्याकडे येतात त्याच्यामध्ये आम्ही इंडिव्हिज्युअली म्हणजे वैयक्तिक लक्ष घालून प्रत्येक केसमध्ये जिथे मदत करणं शक्य आहे तिथे आम्ही करत असतो.
ज्या अतिशय गंभीर केसेस असतात, म्हणजे रेप केसेस झाल्या, आणखीन काही केसेस झाल्या, किडनॅपिंगच्या केसेस आहेत, त्याच्यामध्येही आम्ही फॉलोअप घेऊन काय त्या विक्टिमला आपण पुढे मदत करू शकतो ह्या संदर्भातलं असतात. पॉलिसी लेवलला काही डिसिजन्स जे होत असतात, धोरणात्मक जे निर्णय होत असतात, त्याच्यामध्ये पण सातत्याने आयोग हे राज्य सरकारला शिफारशी करत असतं की तुम्ही अमुक अमुक गोष्टी करा ज्यांनी महिलांना मदत होईल. तर ह्या प्रकारचं एक वेगळ्या पद्धतीचं काम आयोगामुळे मला आज करायला मिळतं आहे. आणि त्याचा म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की तसं म्हटलं तर आयोगाचं पद हे संविधानिक पद आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फार पॉवर्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण सर्वात मोठं जे त्याच्यात मला फलित वाटतं ते म्हणजे ॲक्सेस, की एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एखादं काम 10 वेळा माणूस जातो तरी होत नाही, पण आज जेव्हा आयोगाचं एक पद असतं, आपल्याला ती जबाबदारी असते, तेव्हा एखाद्या फोनवर ते काम होतं. असं जर एखादं पद आपल्याकडे असेल त्याचा उपयोग कसा करता येईल, सकारात्मक, सगळ्यांना फायदा कसा होईल, ह्याचा जो मला याच्यातून एक अनुभव मिळाला तो खूप सकारात्मक आहे. मध्यंतरीच ताई तुम्ही जे अहमदनगर अर्बन बँकेचं जे काही प्रकरण होतं तेही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हँडल केलं, कारण त्या महिलांचा खूप मोठी समस्या होती. त्यांनी आपली जी मोलमजुरी करून जी जमापुंजी आहे ती तिथे ठेवलेली, तेही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हँडल केलं, कारण त्यांना प्रसारमाध्यम कोणी इंटरेस्ट देत नव्हतं त्या गोष्टीला, पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ते काम केलं. खरं असे जे सगळे विषय असतात, म्हणजे काही काही लोकांना वाटतं मग तुमचा काय संबंध, पण आयोगाचा एक क्लिअर मॅन्डेट आहे, महिलांची होणारी प्रत्येक पिळवणूक, मग ती शारीरिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो, तर ह्या निकषावरती खरं अर्बन बँकचा जो सगळा मुद्दा माझ्यापर्यंत आला आणि आर्थिक जी पिळवणूक या महिलांची झाली, म्हणजे तुम्ही विश्वास नाही करणार, 60-70 ओलांडलेल्या सगळ्या महिला ज्यांनी आयुष्यभराची जमापुंजी, म्हणजे एखादं माणूस शेती जरी करेल किंवा नोकरी जरी करेल, जे काही उरलं ते सगळं बँकेत टाकलं. आणि अर्बन बँकेचं नाव, नगर अर्बन बँकेचं नाव फार जुनं आहे आणि खूप विश्वासात त्याच्यात होतात सगळ्या लोकांचा. पण जे काही झालं ते ठीक आहे, कशामुळे झालं, काय झालं ते पोलीस त्याच्यात निघेल, त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं आमचा एक हे आहे. पण महिलांचे अडकलेले पैसे, तुम्ही शिक्षा कधी करता, काय करता, हा तुमचा विषय वेगळा, कारण शिक्षा देणारी यंत्रणा वेगळी आहे आणि पैसे देणारी यंत्रणा वेगळी आहे. हे खरं तर समजून मी तो प्रश्न हाताळला गेला. म्हणून आम्ही बँकेच्या ॲडमिनिस्ट्रेटरला जेव्हा भेटलो त्यावेळी लक्षात आलं की ती प्रोसेस सुरू आहे, पण त्याला गती द्यायची गरज आहे. तुम्ही काहीतरी एक कार्यक्रम दिला पाहिजे की आम्ही 6 महिन्यात, बाबा 1 वर्षात, कारण अशा महिला आहेत दादा की ज्यांचे 40-40 लाख रुपये त्या बँकेत अडकलेत आणि त्यांना साधं त्यांच्या मुलीचं लग्न करता येईना, कोणाचे गुडघ्याचे ऑपरेशन, कोणाचे डोळ्याचे ऑपरेशन, अनेक विधवा महिला आहेत, अनेक कॅन्सर पेशंटसारख्या काही महिला आहेत ज्यांना आजार आणि ग्रासला. अशा महिलांना जेव्हा तिथे घेऊन मी उभे राहिले तेव्हा निश्चितच त्या सिस्टमनी, त्या यंत्रणेने पण आम्हाला खूप सकारात्मक निर्णय दिला. आणि त्याच्यानंतर लगेचच 2-3 दिवसामध्ये मला बऱ्याच काही गोष्टी कळल्या की बाबा जरा प्रोसीड झाली केस पुढे, तर जर त्या महिलांना न्याय मिळाला तर खूप चांगलीच गोष्ट होईल माझ्या दृष्टिकोनातून. आता पुढे जाऊन मॅडम तुमची काही राजकीय महत्वाकांक्षा आहे का काही अशी? आता तुम्ही समजा आता खासदारकीला तर उभेच राहतात, तुमचं जे हॅशटॅग आहे की बदल हवा तर निवडा चेहरा नावा, तर तुम्ही खासदारकीला उभे राहण्यामागं असं काही तुमचं स्वतःचं असं का, म्हणून म्हणजे का तुम्ही खासदारकीला का असं स्वतःला प्रमोट करता असं? शिर्डी लोकसभा मतदारसंघानं हा फार एक गहन विषय आहे. त्या मी ह्यासाठी म्हणते कारण 2008मध्ये आपला हा मतदारसंघ पुनर्रचना झाली मतदारसंघाची आणि नव्याने अकोले तालुका जोडला गेला. आधी खूप वेगळी रचना होती. त्या संदर्भात जेव्हा अकोले तालुका जोडला गेला आणि राखीव झाला तेव्हापासून आमच्या कुटुंबाचं तिथे एक वेगळं नाव आहे असल्यामुळे ती नावाला चर्चा सुरू झाली. तेव्हा बाबूजींनी, वडिलांनी म्हणजे प्रेमानंद उपतेंनी प्रयत्नही केले होते, आपण एकदा अपक्षही लढवली. पण लोकसभेचा मतदारसंघ राखीव झाल्यापासून एकूणच जी या लोकसभेची एक वाटचाल राहिली आहे ना, ती अपेक्षेप्रमाणे झालेली नाही आहे. एकतर नगर जिल्ह्याला इतिहास खूपच चांगला आहे आणि कुठल्याही पद्धतीचं जेव्हा राजकीय काम करता येतं तेव्हा एखादी जर आपल्याला संधी मिळाली तर काय करू शकतो हे खरंच करून दाखवण्याचा आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून एक चान्स असतो, एक मौका असतो. पण दुर्दैवाने आपल्याकडे तसं झालेलं नाही. मतदारसंघ राखीव झाला म्हणून बरेच उमेदवार आले, मग ते इलेक्शन कसं झालं, काय झालं, कोण हारलं, कोण जिंकलं हे सगळ्यांना माहिती आहे, तर ते काय मी पुन्हा सांगायची गरज नाही. एखादा व्यक्ती जेव्हा एखादं इलेक्शन हारतो तेव्हा लगेच दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा त्या पक्षातून लढवणं, पुन्हा तिसऱ्या पक्षात जाणं, ह्याच्यामुळे एक तर तो लोकसभा मतदारसंघ बांधलाच नाही गेला असं मला वाटतं. जे सलग 2दा खासदार म्हणून निवडून आले
त्यांचं काय काम राहिलं. साधं आपलं पोरगं जेव्हा KG आणि नर्सरीमध्ये असतं तेव्हा 1 वर्षाचं त्यांनी काय काम केलं याचा आपल्याला रिपोर्ट कार्ड मिळतो. पण इथे 10-10 वर्ष आपण ज्या लोकप्रतिनिधी, आपण फक्त तुम्हाला 2.5 लाख मतं मिळाली त्याचे नाही, तुम्ही त्या सगळ्या 17-18 लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून असता. त्या जबाबदारीने आणि त्या एका भावनेने काय काम होतं याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि मला निश्चित वाटतं की आत्ताचं राजकारणाचं बदलतं स्वरूप, त्याच्यामध्ये आपले विचार स्पष्ट असलेल्या एखाद्या व्यक्तीला, एका तरुण चेहऱ्याला जो अभ्यासू किंवा काही करू इच्छितात, फक्त पदं घेऊन बसायचं असेल ना, तर मग लोकसभा वगैरे हे फार म्हणजे मोठ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण तसं नाही करायला पाहिजे असं मला एक संविधान आणि लोकशाहीला मानणारी कार्यकर्ती म्हणून मला स्पष्टपणे वाटतं. आणि म्हणून माझा आग्रह आहे की तुम्ही नवीन चेहऱ्यांना इथे संधी द्या आणि नवीन चेहरे काहीतरी करून दाखवतील, काहीतरी उमेदीने पुढे जातील, एक फ्युचर काहीतरी बनेल, या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये पडतो. आणि ह्या मतदारसंघामध्ये मी सगळं जसं सांगितलं, दादासाहेबांचं, वडिलांचं, मी वैयक्तिक आम्ही काम केलेलं आहे. असं नाही की बाहेरून आलो आणि आज मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी मागतोय. त्यामुळे त्या ज्या सगळ्या जमेच्या बाजू आहेत त्या अनुषंगाने आम्ही ते उमेदवारी मागते मी माझ्या पक्षाकडे. साधारणतः आपल्या देशामध्ये असं होतं की लोकसभेचे प्रतिनिधी उमेदवार आपण निवडून द्यायचो आणि त्या उमेदवारांच्या मताने, त्यांच्यातून किंवा बाहेरचा कोणी, पण त्यांच्या सर्व मताने आपण एक पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरत होतं, जी आपली देशाच्या लोकशाहीमध्ये ही पद्धत आहे. पण आता सध्या होतंय काय की पंतप्रधान पदाचा उमेदवार अगोदर ठरवला जातो आणि मग त्या पंतप्रधान पदाला जो उमेदवार आहे त्याला बघून आपले लोकसभेचे उमेदवार आपण निवडून देतोय. तर याबद्दल तुमचं मत काय? आपल्या लोकशाहीची जी पद्धत आहे ना, ती मुळात आपल्या लोकांना कुठेतरी विसर पडतोय. का? लोकशाहीचे 2-3 प्रकार आहेत. आपल्या संविधानामध्ये जी आपण अंगीकारली ती संसदीय लोकशाही आहे, ज्याचे तुम्ही उल्लेख केला की सगळे संसद निवडून जाते आणि मग तुमचा हेड ऑफ द संसद किंवा प्राईम मिनिस्टर ज्याला आपण म्हणतो. आपली प्रेसिडेन्शियल फॉर्म नाही आहे, म्हणजे अमेरिका वगैरे ह्या देशात जी वेगवेगळी आहे तशी नाही आहे. पण 2014 त्याच्यानंतर, त्याच्या आधीच म्हणजे 2013 पासून जी एक वेगळी व्यवस्था, एक पॅरलल सिस्टमसारखं उभं झालं, त्याच्यामध्ये एखाद्या माणसाचा चेहरा पुढे करून त्याच्याच नावाने इलेक्शन लढायचं, ही एक वेगळी पद्धत सुरू झाली, ज्याने आपल्या एकूणच लोकशाहीचा आणि संसदीय लोकशाहीचा एक भ्रमनिरास हळूहळू कुठेतरी होतोय. त्याचमुळे जे लोक निवडून जातात त्यांना असं दरवेळेस वाटतं की ह्यांचा फोटो लावला की आम्ही निवडून येऊ बाबा, आम्ही काम केलं नाही केलं त्यांनी आम्हाला काही तसा फरक पडणार नाही. आणि तसंच झालं आहे. मागच्या 2 इलेक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर इंडिव्हिज्युअली कामं किती केली त्यापेक्षा अमुक पक्षाचा आहे किंवा अमुकाचा फोटो लावला मग ह्यांना पंतप्रधान करायचं म्हणून निवडून द्या. आधीही आपल्या देशामध्ये खूप मोठे मोठे नेते होऊन गेले. जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, त्याच्यानंतरचे सगळे पंतप्रधान असतील. नक्कीच तेही पंतप्रधानपदांचा चेहरा होते ना, पण त्यांच्याकडे बघून फक्त मतदान होत नव्हतं. तुमच्याकडे कोण निवडून जात आहे, तो तुमच्या भागासाठी काय काम करतोय. लोकशाहीची पद्धतच मुळात थोडीशी बदलल्यामुळे लोकांचंही कुठेतरी असं झालंय की ठीक आहे बाबा ह्यांना निवडून द्यायचं म्हणून मग हा पाठवा. ही मुळात मला वाटतं ही गफलत आपली झाली आहे आणि ही रिपेअर करण्यासाठी ही व्यवस्था जी आपल्या संविधानामध्ये अभिप्रेत आहे ती पुन्हा नीट आणण्यासाठी, संसदीय लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठीच मी म्हणते की नवीन लोकांना जे काम करू इच्छितात, जे तुमच्या भागामध्ये ॲक्टिव्हली करतात, अशा लोकांना खरं तर संसदेत जाऊन तुमचे प्रश्न मांडण्याची संधी मिळायला पाहिजे. मुळात म्हणजे मॅडम होतं कसं याच्यातून की जर समजा तुमच्या लोकसभा मतदारसंघातला काही प्रश्न असेल, उदाहरण द्यायचं झालं तर आपले जे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, यांच्या मतदारसंघामध्ये जो एक प्रश्न होता की बैलगाडा शर्यत, त्यांनी तो लावून धरून त्यांच्या मतदारसंघाचा प्रश्न आहे त्या मतदारसंघाच्या प्रश्नावर त्यांनी काम केलं आणि बैलगाडा शर्यतीला त्यांच्या मार्फत कार्य करून परवानगी दिली. पण असे खूप सारे मतदारसंघाचे प्रश्न आहेत, ज्या मतदारसंघाचे प्रश्न त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधीच समजू शकतो, ना की पंतप्रधान पदाचा उमेदवार. पंतप्रधान पदाचा उमेदवार जो आहे तो पूर्णपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर, देश पातळीवर काम करणार आहे. पण मग तुमचा जो लोकप्रतिनिधी आहे त्यांनी आपल्या मतदारसंघातले प्रश्न हे संसदेत मांडायलाच हवेत. मुळात आहे ना, जे प्रतिनिधी निवडून जातात त्यांना स्वतः हे अभ्यास करायची गरज आहे की मी काय करायला पाहिजे, माझं काम काय. प्रतिनिधी निवडून गेल्यावरती तुमचे काही जबाबदाऱ्या ऑलरेडी आहेत, तुम्ही त्याच्यापासून पळ काढू शकत नाही. शाळांना संगणक देणे, शौचालय बांधणे, बस स्टँड बांधणे, रस्ते करणे, सभामंडप बांधणे, महिलांना काही कामं उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मिती करणे, हे तुमचं कामच आहे.
हे तुम्ही काही नवीन किंवा उपकार करत नाही आहे मतदारसंघावर. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जसं म्हणता तुमच्या मतदारसंघामध्ये काही टिपिकल प्रश्न असतील की त्या मतदारसंघामध्ये जर ते सॉल्व्ह झाले किंवा जर ते मार्गी लागले तर त्या लोकांना फायदा होईल, त्या लोकांची सांस्कृतिक आर्थिक सगळीच जडणघडण जी आहे त्याला फायदा होईल. ह्या अनुषंगाने जे लोकप्रतिनिधी काम करतात त्यांना संसद रत्न म्हणतात. आणि हे उदाहरण तुम्ही उत्तर जे दिलं ते भले आता बैलगाडा शर्यतीमुळे काय फरक पडला काय तो नाही, लोकभावना ती होती ना, त्यामुळे ती लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. तो सेम उदाहरण आपण सुप्रियाताईंसोबत बद्दल घेऊ. 8 वेळा त्यांना संसद रत्न हे एका वेगळ्या बाहेरच्या कंपनीनी त्याचं असेसमेंट करून दिलं. ते काय आपण किंवा तुम्ही नाही दिलं, त्यांचं असेसमेंट झालं, रिपोर्ट कार्ड बघितलं आहे की तुम्ही संसदेमध्ये किती भाग घेतला, तुम्ही काय प्रश्न मांडले, तुम्ही किती प्रश्नांवरती काम केलं, तुम्ही किती निधी आणखीन घेऊन गेला. या सगळ्या गोष्टींचा खरं तर ओहापोह झाला पाहिजे आणि त्यामुळे ते लोकप्रतिनिधी हे कुठेतरी एक दिशादर्शक ठरतात. शिर्डी लोकसभा मतदारसंघाबद्दल मला हे प्रामुख्याने वाटतं की जे रोजच्या आयुष्यातले प्रश्न आहेत, म्हणजे ते रस्त्यांपासून पाण्यापासून शालेय व्यवस्था असेल किंवा तुमची सगळी एकूणच हेल्थ सिस्टम जी आहे म्हणजे रुग्णालयांची जी अवस्था आहे त्याबद्दल काम करणं हे त्या लोकप्रतिनिधींचं कुठल्याही पातळीचं असो त्याचं तो कामच आहे. ते काही आपल्यावर उपकार नाही करत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त लोकसभा मतदारसंघा म्हणून तुम्ही त्या मतदारसंघाची बांधणी कशी करता, एक साधं उदाहरण मी देते. आपल्याकडे हा जो मतदारसंघ आहे त्याच्या सुरुवात कुठून होते, प्रवरा उगम आणि संपतो कुठे, प्रवरा संगम. म्हणजे अकोलेचा टोक आणि नेवासाचं टोक असा एक मोठा मतदारसंघ आहे. त्या प्रवरेचं एक धागा धरला तर पर्यटन हा किती मोठा विषय आपल्याकडे होऊ शकतो तुम्हीच विचार करा. शिर्डीसारखा आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याकडे आहे, नाशिक आपल्या बाजूला, रेल्वे आपल्याकडे आहे जवळ, सगळा तो नाशिक पुणे हायवे आपल्याला ॲक्सेसेबल आहे. ह्या मतदारसंघामध्ये अकोल्यापासून नेवासापर्यंत इतकी सारी देवस्थानं आहेत, इतकी सारे रमणीय ठिकाणं आहेत. या सगळ्यांना जर नीट आपण केटर करू शकलो तर खरंच टुरिझम किंवा पर्यटन हा विषय किती पुढे जाईल. त्यांनी नोकरीधंदे नाही का मिळणार, लोकल माणसांना, महिलांना, पुरुषांना, युवकांना तिथे कामाला हात नाही का मिळणार, हाताला काम नाही का मिळणार, हा मोठा विषय आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने काय काम होऊ शकतं, काय आपण करू शकतो, काय प्लॅन बनवू शकतो, असे मुद्दे आहेत. आपल्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत, काही ना काही नवीन गोष्टी बनतात. आता अकोल्याचं उदाहरण घ्या. आपल्याकडे अकोल्यामध्ये इतक्या साऱ्या जडीबुटी आणि या गोष्टी आजही आपण जर बाजारात जा तुम्ही इतक्याच गोष्टी तुम्हाला मिळतील. मिलेट्सचं आपण मगाशी बोललो की हे जे धान्य आहे वेगळ्या प्रकारचं धान्य आहे त्याचं एक वेगळ्या प्रकारची मार्केटिंग होऊ शकते. अनेक गोष्टी प्रायव्हेट कंपनीज इथे करतायत, सरकार पण करते. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या त्या मतदारसंघासाठी हे पूर्ण मतदारसंघामध्ये काय करू शकते, एक वेगळा विचार घेऊन खरं तर पुढे जायची गरज आहे. आणि एक महिला म्हणून, आयोगाची सदस्य म्हणून मी काम केल्यामुळे विशेषतः महिलांचे जे प्रश्न आहेत त्यावर अधिक प्रामाणिकपणे काम करण्याची गरज मला खरंच जाणवते. आज आपण जेव्हा बघतो तेव्हा एखाद्या महिलेला जेव्हा मारहाण होते, तिला काही त्रास होतो, तेव्हा तिला पोलीस स्टेशन सोडलं तर दुसरं कुठलंही ठिकाण नाही आहे जायला. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एखादं आधार केंद्र हे महिलांसाठी असणं, हे विजन घेऊन काम करावं लागेल. मग त्या लोकप्रतिनिधीचा एक वेगळा ठसा उमटवला जाईल. एखाद्या प्रत्येक तालुक्यामध्ये ते युवकांसाठी काहीतरी करिअर काउन्सिलिंगसाठी, जॉबसाठी काय नवीन आपल्याकडे योजना उपलब्ध त्याच्यासाठी. आता होतं आहे काय की ते काहीच अवेलेबल नसल्यामुळे जो तो आपल्या पद्धतीने प्रयत्न करतोय, हातपाय मारून पुढे जातोय. MPSCचे UPSCचे विद्यार्थी त्यांचे काय हाल सुरू, पेपर फुटीमध्ये काय झालं हे सगळं आपण बघतोय. तर लोकप्रतिनिधी म्हणून कुठेतरी ह्या सगळ्या प्रश्नांना पण बांधण्याची एकत्र गरज आहे असं मला वाटतं. मॅडम, तुम्ही जसं म्हटलात, तुम्ही शिर्डी लोकसभेचा जसं म्हटलं की प्रवरेपासून प्रवरा संगमपर्यंतचा हा जो काही मतदारसंघ आहे याच्या बाजूचाच मतदारसंघ आपण जर घेतला तर नाशिक मतदारसंघ आहे. इतके मोठे आपण तिथे आपलं प्रगती झालेली आपण बघतो. शेजारी आपण पुणे आपल्याला जवळ आहे. पण मग काय होतं की आपल्याकडे शिक्षण आहे, शिक्षण घेऊन मुलं घेतात, शिक्षण घेतात, पण नोकरी धंद्याचा प्रश्न खूप मोठा आहे की त्यांना आजही बाहेर जावं लागतं, मुंबईला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं. आपल्याकडे खूप साऱ्या इंडस्ट्रीज उपलब्ध होऊ शकतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे की पुढे जाऊन तुम्ही काही असं काही विचारधारा तुमची आहे का की हे प्रश्न तुम्ही मार्गी लावणार आहेत? कारण हा जो रोजगाराचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा आहे मॅडम. म्हणूनच मी आधी पण जे म्हटलं की विशेष प्रश्नावरती वेगळ्या पद्धतीने विचार करून पुढे जायची गरज आहे. आपल्याकडे एज्युकेशन हब आहे. आपण जर म्हटलं ना, संगमनेर झालं, कोपरगाव झालं, मोठ्या मोठ्या प्रवरा लोणी झालं, अनेक इन्स्टिट्यूशन आहेत तिथून मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडतात. पण पुढे करायचं काय यासाठी मार्गदर्शन नाही किंवा लिमिटेड ऑप्शन्स आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीज झालं, अनेक ठिकाणी जे करिअर फेअर्स भरतात, अशा प्रकारचे काही
की तुम्ही कुठे जाऊन नोकरी करू शकता, तुमच्याकडे जवळपास काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ह्या गोष्टींबद्दल त्या मुलांशी बोलत राहणं सातत्याने. आणि एक थोडीशी झापड लावलेली जी एक विचारसरणी मुलांची असते की हे ह्याच्या पलीकडे पण खूप गोष्टी आहे. मायक्रो एंटरप्राइजेस किंवा स्वयंरोजगार किंवा स्टार्टअप्स ह्याच्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट आता सध्या येत आहे, पण त्याच्याबद्दल आपल्या मतदारसंघात काय सुरू आहे, तशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण या युवकांसाठी करू शकतो. पण ते कधी होऊ शकते की जेव्हा आपल्याला संधी मिळेल, आपल्याला जेव्हा काही रिसोर्सेस मिळतील, आपल्याला जेव्हा काही स्थान मिळेल की डिसिजन मेकिंगमध्ये किंवा आपण जे सगळं म्हणजे सगळ्या जिल्ह्याची जी डिसिजन मेकिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर काही म्हणणं ह्या युवकांचं मांडता येईल, त्यांच्यासाठी काही निधी उपलब्ध करून देता येईल. आता DPDC वगैरे अनेक प्रश्न असतात, त्याच्यामुळे हे प्रतिनिधित्व जर तिथे मिळालं, त्या लोकप्रतिनिधीचं ते काम आहे की तिथून ते करून घेणं आणि त्या सगळ्या लोकांसाठी ते उपलब्ध करून देणं. हे 100% काम मला वाटतं या माध्यमातून होऊ शकतं. मुळात आजही परिस्थिती अशी आहे की सरकारच्या खूप साऱ्या स्कीम आहेत की 10 लाखापर्यंत विदाऊट कोलॅटरल फ्री लोन द्यायची सरकारची स्कीम हो आहे. हो. पण आजही ते दिलं जात नाही. कारण नव उद्योजकाला बँकेमध्ये गेलं तर डायरेक्ट नाही म्हणून सांगतात किंवा मग फाईल राहू द्या म्हणतात. आणि हा प्रश्न कालांतराने खूप गंभीर होत जाणार आहे. कारण नोकऱ्या हव्या तितक्या प्रमाणात उपलब्ध नाही आहेत. पण आपल्या तरुणांकडे जे काही टॅलेंट आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्टार्टअप इंडिया, यामध्ये खूप सारी फंडिंग येऊन पडत आहेत. पण मग सरकारी काम म्हणजे डिले झाल्यामुळं किंवा मग देण्याची इच्छाच नसल्यामुळं किंवा त्यांना मला ना सपोर्ट ह्याच्यात मला दोन्हीकडून वाटतं. एकतर आपल्यापर्यंत ते पोहोचत नाही, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे आपल्याकडे माहिती पोहोचत नाही. आणि दुसरा भाग जो झाला की मग ठीक आहे, नाही पोहोचत तर जेवढं आलं त्याला देऊन टाका बाबा, हा एक थोडा ॲटिट्यूड झाला. त्याचा समन्वय कसा करता येईल? तुम्ही उदाहरण घ्या, आपल्याकडे नामदार बाळासाहेब थोरात हे आपल्या विधानसभेतले सर्वात सिनियर मोस्ट 8 टाईम आता निवडून गेलेले एक असं व्यक्तिमत्व, एक असं नेतृत्व आहे. यशोधन जर तुम्ही त्यांचं बघितलं असेल तर प्रत्येक गोष्टीची माहिती तिथे मिळते. प्रत्येक गोष्टीला काय करता येईल, तुम्ही फॉर्म कसा भरायचा, पुढे काय यंत्रणा तुम्हाला मदत करू शकेल, असं. तर हे जे असतं ना, म्हणजे हा टोक आणि हा टोक जुळवून देण्याचं एक ब्रिज बांधण्याचं काम हे खरं तर लोकप्रतिनिधी करू शकतात. आणि 10-10, 15-15 वर्ष तुम्ही जेव्हा निवडून जाता त्या मतदारसंघातून आणि साधं तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी एखादं ऑफिस करून लोकांची मदत करू शकत नसाल तर ते पद उपभोगण्याचा काही फायदा नाही. तर मला असं वाटतं की अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि काही करताना, नवीन काही गोष्टी करताना एक्सपेरिमेंट करावं लागतं दादा, काही रिस्क घ्यावी लागते. असं मी म्हणत नाही की जे मी आता म्हणते ते 100% सगळं पूर्ण होईल, पण प्रयत्न तर करायला पाहिजे. नाही 100%, 50%, 60% पर्यंत तर किमान जाऊ शकतो आपण. सुरुवात तर कुठेतरी होईल. मुलांपर्यंत माहिती गेली की मुलं त्या माहितीचा चांगलेच उपयोग करतात. तर ती माहिती आणि माहितीचा अभाव याचं ब्रिज करण्याचं काम ह्या निमित्ताने 100% होऊ शकतं. नाही, बरोबर आहे. हा जर प्रश्न मार्गी लावला तर खूप सारे रोजगार निर्मिती जर झाली तर आपल्या युवकांना बाहेर जाण्याची गरजच पडणार नाही. तेवढं आपल्याकडे उपलब्ध आहे. पण खरंच गरज आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचवणं किंवा त्यांना कोणीतरी सपोर्ट सिस्टीम राबवणं. जसं तुम्ही उदाहरण दिलं की थोरात साहेबांचं आज काम जे आहे ना, त्याबद्दल म्हणजे कसं आहे की तुम्ही रात्री, ते साहेब इथे नसले तरीही काही प्रश्न असले तर रात्री 12, 1, 2 वाजताही कोणाशी संपर्क तरी होऊ शकतं. पण बाकीच्यांच्या बाबतीत फोन लागला तरी माझी भेट होऊ शकत नाही. ठीक आहे, पण ॲटलिस्ट ऐकून घेणं तर खूप महत्त्वाचं असतं. साधारणतः हेही होत नाही. म्हणजे लोकांना म्हणजे कसं वाटलं पाहिजे की लोकप्रतिनिधी हा म्हणजे मी स्वतःच आहे. कारण लोकप्रतिनिधी म्हणजे काय, आपल्याच कामासाठी लोकप्रतिनिधी आहे, ही भावना लोकांमध्ये पोहोचली पाहिजे. आता खासदारकीचं जर उदाहरण घेतलं, तुम्ही म्हणले की 2 वर्ष वगैरे, पण सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या खासदाराने आपल्यासाठी किती प्रश्न मांडले लोकसभेमध्ये, संसदेमध्ये, की किती प्रश्न मांडले आपण, हा डेटा आपण त्यांना विचारतच नाही. सर्वात महत्त्वाची उपस्थितीच नाही तर प्रश्न मांडणार कुठून, हा मुळात ही खूप मोठी संकल्पना आहे. मला वाटतं त्याच्यात तुम्ही मदत करू शकता. पुढचा इंटरव्ह्यू त्यांचाच घ्यावा आणि साहेबांनी काय काय काम केलं आणि पुढे काय करणार ह्याच्यावर. कारण कसं आहे की आमच्या तरुणांचा एक प्रश्न आहे की आम्ही म्हणजे आमचा तरुणांचा प्रश्न आहे की तुम्ही आमच्यासाठी का केलं. आम्ही तुम्हालाही तेच विचारतो, तुम्ही म्हणून का, तुमच्याकडे असं काय विजन आहे. आपल्याकडे खूप टॅलेंट आहे पण ते पुढे गेलं पाहिजे. आत्ताच उदाहरण द्यायचं झालं तर सत्यजित दादांचं उदाहरण, इंडिया बुल्सची जेवढी जागा शिल्लक आहे ते इतका सातत्याने त्याचा पाठपुरावा करतात की ती जागा भेटली पाहिजे युवकांना. पण ही जी भावना जी आहे ना, बाकीच्या लोकांमध्ये दिसतच नाही. आपण कर्जत जामखेड मतदारसंघाचं उदाहरण घेतलं
तर तिथे रोहितदादा पवार साहेब आहेत. त्यांना MIDC पाहिजे म्हणून अगदी पार धरणे आंदोलन त्यांनी सभागृहाच्या बाहेर किती वेळेस केलेत. पण असे कोणी दुसरे बाकीचे करताना दिसत नाही की निवडून आले गेले 2 वर्षांनी डायरेक्ट यायचं आणि मग खासदारकीचा चेहरा मी. पण लोकांमध्ये ही संकल्पना बदलली पाहिजे की आपण जेव्हा लोकप्रतिनिधींना निवडून देतो ज्यावेळेस आपणच निवडताना हा प्रश्न आपला स्वतःला विचारला पाहिजे की आपण कोणत्या मनुष्याला निवडून देतो, आपले प्रश्न तो यशस्वीपणे मांडू शकेल का, त्याचा तितका अभ्यास आहे का, हेही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये ना मला आणखीन एक मुद्दा म्हणजे मांडावासा वाटतो. काही गोष्टी ना संघटनेच्या अनुभवामुळे पण तुम्ही शिकता. म्हणजे संघटनेत काम केलं असल्यामुळे तुम्हाला लोकांचे प्रश्न कसं हाताळावे, कसे मांडावे, कसं भिडावं हे थोडंसं ट्रेनिंग आपच मिळून जातं. त्यामुळे त्या बॅकग्राऊंडमधून आलेले जे तुम्ही जे सगळे लोक बघाल ना, दादांचं तुम्ही उदाहरण घेतलं, सतीदादांचं 20-30 वर्ष संघटनेत काम केलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे हे कसं पुढे न्यायचं, कसं रेटून न्यायचं. संघटनेत असताना तुम्ही लोकांचे प्रश्न मांडता. तुम्ही एखाद्या पक्षामध्ये जरी तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्ही बोलता किमान. डिझेलचा भाव झाला, महिलांवरचे अन्याय अत्याचार झाले, मणिपूरचा विषय आला, आणखीन काही विषय आला, तुम्ही मांडता. म्हणजे मला एकही विषय असा पक्ष म्हणून आम्ही सोडत नाही. कुठेतरी मग तहसीलदारांना निवेदन दे, एखादा आंदोलन कर, एखादी रॅली काढ, एखादा मोर्चा काढ, रस्ता, हे सातत्याने आम्ही करत आलो. लोकप्रतिनिधी म्हणून पण तुम्ही ते करायलाच पाहिजे. तुम्ही भूमिका घ्यायला शिकलंच पाहिजे. आणि हे कुठेतरी आपल्याला मिसिंग दिसतं. आपल्या या सगळ्या मतदारसंघामध्ये जे काही उमेदवार झाले आहेत, होतील, त्याच्यामध्ये मला ही खंत वाटते की कुठल्याच लोकांच्या कॉमन मुद्द्यांवरती तेल डाळीचे भाव वाढले ह्याबद्दल बोलायला नको का? जरी तुम्ही त्या पक्षाचे असो नसो, पण लोकांचा प्रश्न येतो, तुम्ही बोलायलाच पाहिजे, तुम्ही संसदेत मांडलंच पाहिजे. हे तुम्ही जर त्या प्रश्नांची नाळ जोडून घेतली नाही आणि फक्त एखादा प्रकल्प झाला की फोटो लावायचे की आमच्यामुळे झालं, असं होत नाही. म्हणून तुम्ही त्या जी काही लोकभावना आहे त्यांच्याशी जोडून काम जर केलं, जे आता हे सगळे नवीन युवा चेहरे करतायत आणि त्याचा खूप एक चांगला इफेक्ट आपल्या सगळ्यांवर दिसतो आहे, तसं करायची संधी युवकांना मिळाली पाहिजे. प्रामुख्याने बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याची जी ओळख होती ही पुरोगामी विचारांची होती. फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार हा देश पातळीवर नाही तर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला हा विचार आहे. मग त्याच्या एक विचारधारा होती त्यामध्ये. मग हा विचारधारा प्रत्येक पक्षामध्ये एक विचारधारा असते. पण साधारणतः आपण काय होतं की लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर विचारधाराशी तडजोड करून आपण दुसऱ्या पक्षामध्ये सामील होतो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं हे विचारधाराचं इतकं सोपं असतं की बदलणं, इकडे तिकडे जाणं? खरं तर महाराष्ट्रामध्ये गेले 2 वर्ष जे सगळं झालंय ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला सर्वात वाईट काळ असा म्हटला तर वावगं ठरणार नाही. कारण ज्या गोष्टींसाठी महाराष्ट्राचं नाव लौकिक होतं त्याच महापुरुषांची नाव घेऊन घेऊन कोणी कधी इथे, कोणी कधी तिथे, सकाळचा शपथविधी, रात्रीचा शपथविधी, पहाटेचा शपथ, हे सगळं आपण बघितलं. आणि हे कशासाठी? हे सगळं चाललंय विकासासाठी. आता हे खरंच विकासासाठी चाललंय का? हे न समजण्या एवढी आपली जनता काही बोळी किंवा एवढी दूधखुळी नाहीये. त्यांनाही समजतंय काय चाललंय. जर तुम्ही सरकारच्या विरोधात बोलाल तर तुमच्या विरोधात काहीतरी येऊन घरी कोणी बसतील. आजच आपण बघितलं की एकाला अटक झाली. असं रोज काही ना काही होतंय. त्यामुळे ही विचारधारेपेक्षा पण ही सत्तेसाठीची लढाई आहे पूर्णपणे. आणि त्याच्यामध्ये मग विचारधारा ही कुठेतरी बाजूला पडून जाते. आज आम्ही एकत्र आहोत, उद्या आम्ही एकत्र नसू, अशा सगळ्या पद्धतीची तडजोड करण्यासाठी व्यक्ती जेव्हा तयार होतात, मला असं वाटतं आयुष्यामध्ये आपल्याला एक काहीतरी कॉमन ठरवून घ्यायला पाहिजे की ठीक आहे, इथपर्यंत मी जाऊ शकते, याच्या पुढे मी अजून जाऊ शकत नाही. माझ्यासाठी जर तुम्ही विचाराल तर भारतीय संविधान आणि त्यांनी मांडलेला विचार ह्याला अनुसरून काम करणारे जे सगळे लोक आहेत ते आपल्यासोबत असावे. आणि त्या अनुषंगाने भारतीय संविधानाला अजून आपण बळकटी कशी देऊ शकू, ह्या अनुषंगाने जे पक्ष काम करतील ह्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम हे महाराष्ट्रात काय देशात झालं पाहिजे. कारण आत्ताची जी परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती एकूणच ही समाज व्यवस्था, जसं आपण बघितलं की लोकशाही पद्धती कशी बदलत गेली किंवा बदलली गेली, तसं संविधानामध्ये पण काय करतील पुढे जाऊन याचा काही नेम नाही. त्यामुळे विचारधारेला जपणारी माणसं ही पुढे कशी येतील हा प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. पण आज या पक्षामध्ये, उद्या त्या पक्षामध्ये, ठीक आहे, एकदा तुम्ही केलं, ज्या पक्षात गेले त्या पक्षासाठी तुम्ही काय काम केलं, त्या संघटनेसाठी तुम्ही काय काम केलं, तिसऱ्या इलेक्शनला परत आणखीन तिसऱ्या पक्षामध्ये, चौथ्या इलेक्शनला परत तुम्ही पहिल्या पक्षामध्ये,
असं जे काही मंडळी करतात त्यांनी स्वतःनेही विचार करावा की ठीक आहे, मी एकदा माझी विचारसरणी थोडीशी ॲडजस्ट करून दुसरीकडे गेले तर गेले. तुम्ही त्या पक्षामध्ये त्या लोकांसाठी, त्या पक्षाला बळकटी येण्यासाठी तुम्ही काय काम केलं, त्या संघटनेतल्या लोकांसाठी तुम्ही काय काम केलं, ते सोडून तुम्ही जेव्हा परत येतात तेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही चूक केली, माझी चूक झाली असं म्हणतात. जेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही चूक झाली, म्हणजे जे आधी तुम्ही ज्यांच्याकडे गेले पक्ष सोडून ते चुकीची माणसं होती का? हा सगळा फापाट पसारा होतो. त्यापेक्षा तुम्हाला जे विचार पटतात, तुम्ही ज्या विचारसरणीच्या आहात त्या पक्षासोबत राहून, त्या चौकटीत राहून आपण काम करणं हे कधी योग्य आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी विचारधारणेचा जर आपण विचार बघितला तर आपण उदाहरण घेता येईल की स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे होते, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब होते. यांचे जरी पक्ष वेगळे होते पण ते लोकांमध्ये पक्ष सोडून इव्हनली ते मुंडे साहेब भाजपमध्ये असताना काँग्रेसमध्ये मानणारे 70-80% लोक त्यांना मानणारे होते, कारण ते लोकनेते होते. आता जो लोकनेते जो म्हणणारा ज्या लोकनेते ही जी व्याख्या आहे ना, तीच महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लोकनेते होण्यासाठी काय करायला हवं? मी आधी जसं म्हटलं की मी खूप मोठा एक प्रवास 3 पिढ्यांचा बघितला माझ्या कुटुंबामध्ये. तेव्हा मला ह्या गोष्टी अगदी प्रकर्षाने जाणवतात की आधीचे नेते आणि आत्ताच्या नेते किंवा त्यांच्या राजकारणाच्या पद्धतीमध्ये खूप प्रचंड फरक आहे. मुद्दे घेऊन बोलणं, लोकांचे विषय घेऊन बोलणं, हा मुद्दा कुठेतरी बाजूला राहतो आणि एकमेकांची कशी जिरवायची, एकमेकांच्या पक्षांना कसं बोलायचं ह्याच्यावर जास्त फोकस राहतो. तुम्ही जी नावं घेतली ती एवढी आदरार्थी आहेत. विलासरावजी झाले, गोपीनाथजी मुंडे झाले, हे जरी वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम, यशवंतराव चव्हाण झाले, इतके नेते होऊन गेले. ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये विचारसरणी पण त्यांची फार वेगळी होती. अटल बिहारी वाजपेयींचं उदाहरण घ्या तुम्ही. विचारसरणी जरी वेगळी असेल, काम करण्याची पद्धत वेगळी, पण त्यांनी परस्परांना जो आदर दिला, परस्परांच्या कुठल्याही पर्सनल प्रायव्हेट गोष्टींमध्ये कोणीच तेव्हा हे करायचं नाही. आज उठले की प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि समोरच्याची एखादी काय म्हणतो आपण त्याला चिरहरण करा. ह्या पद्धतीचं जे राजकारण आहे ना, हे खरं तर खूप घातक आहे. त्याच्याने लोकांचे मुद्दे वेगळेच कुठेतरी राहतात आणि फक्त ह्या प्रकारच्या एका 24 आवर मसाला जो चालतो ना, त्याला एक वाव मिळतो आणि मूळ प्रश्न बाजूला राहतात. मला आवर्जून सांगायचं इथे की दादासाहेब रुपवते जेव्हा एका इलेक्शनला उभे होते इथे आपल्या नगर जिल्ह्यामधल्या, आणि त्याच्यासमोर जे प्रतिस्पर्धी अण्णासाहेब शिंदेंच्या स्वरूपात होते, दोघंही एकमेकांच्या परस्पर विरोधी भाषणं करायचे. पण ते कशावरती बोलायचे? ते पक्षावरती बोलायचे, तुमच्या पक्षाच्या नीतीवरती बोलायचे, ते वैयक्तिक नाही बोलायचे. पक्षाच्या सभा संपल्या की संध्याकाळी दादासाहेब रुपवते त्यांचे सगळे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदेच्या घरी जेवायला असायचे. हे तेव्हाचं राजकारण आणि आजचं राजकारण हे कुठेही आपल्याला त्याच्यामध्ये सुसंगता दिसत नाही. याचं कारण हेच आहे की आपली विचारसरणी किंवा लोकांचे प्रश्न हे सोडून जेव्हा भरकटतं राजकारण, तेव्हा तू मे हमरी तुमरी ह्याच्यावर जे उतरतं ना, त्यांनी लोकशाहीचं तर हानी होतेच पण लोकांचीही होते. आणि त्यामुळेच कुठेतरी पुन्हा एकदा अशा पद्धतीने राजकारणाला पुढे नेण्याची, विचारांनी लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारं राजकारण पुढे नेण्याची गरज आहे असं मला वाटतं. आज प्रामुख्याने हे पण आपल्या निदर्शनात खूप येतं की साधारणतः एखाद्या रोडचं काम आहे, कामं खूप झालेली असतात, पण साधारणतः 10-15 फुटाच्या रोडच्या कामासाठी आपण आमदारांचा, खासदारांचा म्हणजे वेट करतो की त्यांच्या हातानेच उद्घाटन झालं पाहिजे. म्हणजे एक जो आपण म्हणतो ना प्रोटोकॉल की आपण खासदाराकडून उद्घाटन करायचं, तर त्याच्या उद्घाटनाच्या लायक काहीतरी गोष्ट तरी असली पाहिजे. तर आजकाल ते होत नाही. कदाचित हे लोकप्रतिनिधी सांगत नसतील, पण खालचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना मी साहेबांच्या किती जवळचा हे दाखवण्यासाठी, मी काम केले हे दाखवण्यासाठी मुळात ही संकल्पना कुठेतरी थांबली पाहिजे. ते दोन्ही हाताने झालं पाहिजे दादा. म्हणजे लोकप्रतिनिधींनी पण ती अपेक्षा करू नये की मलाच प्रत्येक ठिकाणी बोलवावं, मलाच करावं, अशी मला वाटतं बरं का. आणि लोकांची जी भावना आहे की प्रत्येक गोष्टीला साहेबांनी यावं किंवा ताईंनी यावं असंही शक्य होत नाही. त्यामुळे ज्यांनी त्यांनी आपलं काम नीट करणं आणि ज्यांनी त्यांनी जनतेला काय चांगलं देता येईल ह्याच्याकडे बघत राहणं, कार्यकर्त्यांची जी फळी असते, जी एक तुमच्यामधली आणि सर्वसामान्यांमधली एक दुवा असतो, तो त्या कार्यकर्त्यांना वारंवार आपल्या पक्षाची काय ध्येयधोरणं आहेत, आपण का म्हणून या पक्षात काम करतो याचं कुठेतरी फीडिंग होणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्यात कुठेतरी कमी होतात. आज काय होतं आहे की मी काँग्रेस पक्षात काय, जर मलाच कन्व्हिन्स नसेल
तर मी फक्त एखाद्याच्या मागे जाणं एवढंच करेन. पण मला जर कन्व्हिन्स आहे की मी काँग्रेस पक्षात का आहे, तर मी आधी लोकांच्या कामांना प्राधान्य देईन. हा जो एक आपली विचारसरणी अंगीकारणं हे जे एक प्रकार असतो ना, हा करता येईल बरं का. आता त्याला थोडीशी गॅप खूप झाला आहे. आधीच्या काळामध्ये ना प्रत्येक पक्षाचं, फक्त काँग्रेसचं नाही म्हणत आहे, प्रत्येक पक्षाची शिबिरं व्हायची की तुमच्या कार्यकर्त्यांची ती जी वैचारिक बैठक इकडची ही फिक्स झाली पाहिजे. त्या काळामध्ये पण पक्ष लोक सोडून जात नव्हते का? जात होते, पण असं होत नव्हतं. तर ती जेव्हा इकडची जी फिक्स झालेली विचारसरणी आहे ती जरा कुठे डळमळीत झाल्यामुळे हा सगळा गोंधळ सध्या आपल्याला बघायला मिळतोय. आणि युवा ह्याच्यामध्ये जास्त भांबावले जात आहेत किंवा कन्फ्यूज होत आहेत, कारण रोजच्या रोज व्हॉट्सॲप, फेसबुक ह्या सगळ्या यंत्रणेमुळे तर इतकी माहिती खरी खोटी ही सगळी पोहोचत असते आणि आपल्याला एवढा वेळ नसतो शहानिशा करायची खरं आहे की खोटं आहे. आपण जे बघतो त्याला खरं मानून पुढे जातो. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर अधिक संवाद साधणं, त्यांना सांगत राहणं, बोलत राहणं, त्यांचं ऐकून घेणं, हे सगळं करण्याची गरज आहे. खरं तर खासदार हा खूप मोठा सेन्सिटिव्ह विषय आहे. खासदार म्हणजे आपल्या देश पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं, राज्याचं, आपल्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करतो. तर हा लोकप्रतिनिधित्व आपण जेव्हा पाठवतो तेव्हा खूप विचार करून पाठवलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर मालदीवचं उदाहरण देता येईल की त्यांच्या लोकप्रतिनिधींनी शहानिशा न करता आपल्या पंतप्रधान व्यक्तीवरती ट्विट केले, पण ती ॲक्च्युली त्यांच्या देशाची भूमिका नव्हती. पण त्यामुळं त्यांच्या देशाला खूप मोठं नुकसान आज बघायला मिळतंय. त्याच्यामुळं आपल्या कदाचित ते उदाहरण द्यायचं याकरता देत आहे की आपल्या एखाद्या चुकीमुळं आपण चुकीचे प्रतिनिधित्व आपण संसदेमध्ये जर पाठवले तर त्याचा परिणाम आपल्याला नाही तर पूर्ण देशालाही भोगावा लागू शकतो. त्यामुळं मी या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगेल की आपण जेव्हा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपल्याकडे जेव्हा अधिकार आहे तेव्हा नक्कीच आपण चांगला विचार करावा, जेणेकरून आपण कधीही जाऊ आपला उमेदवार हा आपला उमेदवार नसून आपणच उमेदवार आहे ह्या भावनेतून लोकांनी मतदान करावं, असं माझं मत आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. धन्यवाद ताई, तुम्ही खूप सारा वेळ दिला आणि नक्कीच आमची अपेक्षा आहे की तुम्ही पुढच्या वेळेस याल तर खासदार बनून या आणि तुम्ही खासदार झाले की मी पहिला तुमचा ट्राय करेन की पहिला आमच्या चॅनलवर तुम्हाला नक्की आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. मी या निमित्ताने एवढंच सांगेन की खासदार होऊ न होऊ आपले जे काही विषय आहेत, आपले जे काही प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत तुम्ही प्लीज पोहोचवत राहा. आयोगाचं एक महत्त्वाचं पद अजूनही माझ्याकडे आहे, त्या निमित्ताने मी जे काही करू शकते माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये लिमिटेशन्समध्ये मी करते आहे, पण अधिक मी काय करू शकते ह्याबद्दल तुम्ही तुमच्या सगळ्या दर्शकांनाही ती माहिती द्या आणि संपर्क जर करू शकणार असतील तर जरूर करा. मला मदत करायला कधी आवडेल. थँक्यू.